गेला आहात का? तुम्ही कोणत्या जत्रेमध्ये गेला आहात? सर मी परभणीच्या उरूसमध्ये गेले आहे. सर मी माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहापासून परभणी उरूस जवळच आहे. सर मी बाळाशिवच्या यात्रेला गेलो होतो. तर मी तर आमदार नागनाथच्या यात्रेला गेलो होतो. ठीक आहे मुलांनो, तुम्ही सर्वजण कुठल्या तरी यात्रेला गेलेला आहात. तुम्ही त्या ठिकाणी काय काय पाहिलं सांगता येईल का? हो सर आम्ही सांगू शकतो. सांगा पाहू. सर मी मेरीगोल्ड राऊंड आकाश पाण्यामध्ये बसलो होतो. मला खूप मजा आली. सर मी मोठा कुवा पाहिला. ते पाहताना मला खूप आश्चर्य वाटलं. सर मी सर्कस पाहिली. सर्कसची हत्ती पण होता. ठीक आहे, तुम्ही जत्रेतील एखाद्या दुकानावर गेला असालच. हो सर आम्ही गेलो होतो. कोणत्या दुकानावर गेला होता? सर मी मॅजिक स्टॉलच्या दुकानावर गेले होते. तिथे तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी पाहायला मिळाल्या? सर त्या कार्डचे नंबर बदलत होता. तर त्याने मला गट्ट्यातील एक कार्ड उचलून त्याचा नंबर लक्षात ठेवायला सांगितला. पुढे काय केले त्या कार्डचे? सर तो कार्ड पुन्हा त्याच गत्त्यामध्ये ठेवले. अरे आदित्य यात काय नवल आहे? अरे आदर्श खरी गंमत तर आता पुढे आहे. ती कोणती? अरे ती सर्व कार्ड मिक्स केली आणि मी जे कार्ड उचलले होते तेच कार्ड त्याने गठ्ठ्यातून बाहेर काढले. हे तर नवलच आहे. हो मला पण आश्चर्यच वाटले. त्याने माझ्या मनातील कार्ड बरोबर ओळखले. अरे वा, तुम्ही तर खूप छान अनुभव घेतला. सर त्याने आम्हाला खेळाचा एक पझल दिला. कोणता पझल दिला? सर त्याने दोन वाकडे तिकडे खेळे एकमेकांमध्ये अडकवले होते. ते वेगळे करायचे होते. रुपाली, त्याला अनेक पझल म्हणतात. असं होय, त्याचं नाव आता माहित झालं. मग ते पझल सोडवता आलं का तुम्हाला? नाही सर आम्ही खूप प्रयत्न केला पण ते खेळ वेगळे नाही करता आले. मग ते खेळ तुम्हाला वेगळे करता आले नाही का? नाही सर त्या दुकानदाराने ते खेळ काही सेकंदात वेगळे केले. जे आम्हाला जमलं नाही ते त्याने फार कमी वेळामध्ये करून दाखवलं. हो सर आम्हाला खूप आश्चर्य वाटलं. अशा प्रकारचे अनेक गमतीदार खेळ आम्हाला त्याने दाखवले. खूप छान. पण तुम्ही त्यांना त्यामध्ये कारण विचारले का? हो सर नक्कीच. अच्छा, तुम्हाला त्या सर्व गमतीदार खेळांमागे कारण जाणून घेता आले. तुम्ही कारण सांगू शकेल का? सर मी सांगू का? नंदिनी तू सांग. सर या सर्व कृतीमध्ये कोणतीही जादू नाही. हे सर्व हातचलाखी आणि सरावाचे काम आहे. ठीक आहे, तुम्ही पाहिलेल्या सर्व खेळांच्या कृती पुन्हा करून दाखवल्या का? हो सर पुन्हा करून दाखवल्या. त्यामुळे आम्ही पुन्हा त्या कृती करून पाहण्यासाठी त्यांच्याकडून किट घेतली. सर आजच्या प्रयोगाचा आणि त्या आकृतीचा काही संबंध आहे का? त्यासाठी काय करावं लागेल? सर त्यासाठी आजचा प्रयोग करून पाहावा लागेल. बोले तो करके देखो. अगदी बरोबर. त्यासाठी आपण आजचा प्रयोग करूया. हो सर करूया. आजच्या प्रयोगासाठी लागणारे साहित्य तुम्ही आणलेत का? हो सर आम्ही आणले. मग सांगा पाहून तुम्ही काय काय आणले? सर मी दोन सारख्या आकाराच्या बिस्लरीच्या बॉटल आणल्या आहेत. सर मी दोन सारख्या आकाराचे तांबे आणले आहेत. सर मी तांदूळ आणले आहेत. सर मी अंदाजे 1 फूट लांबीचा गज आणला आहे. ठीक आहे, कार्तिक तू एक बिस्लरी बॉटल घे. बर सर घेतली बॉटल. आता काय करू सर? आता त्या बॉटलमध्ये सावकाशपणे पाणी घे. सर एवढे पुरेसे आहेत का? नाही, कार्तिक तू पूर्ण बॉटल तांदूळ घे. पण वरच्या बाजूस 1 इंच जागा रिकामी नाही एवढे तांदूळ घे. ठीक आहे सर. उद्देश तुमच्याकडे ज्या पद्धतीने बॉटल आहे तशा प्रकारे दुसरी बॉटल घे. ठीक आहे सर. नंदिनी तू आता पहिली बॉटल सावकाश उचलून बाजूला ठेव. ठीक आहे सर.
रुपाली तू दुसरी बॉटल घे आणि सावकाशपणे टेबलवर आदळ. ठीक आहे सर. मी काय काय विचारणार आहे, काय केलं तुम्हाला सांगितलं. आता पुढे काय करू? आता बॉटलमध्ये जागा तयार झाली आहे, त्यामुळे बॉटलमध्ये आणखी तांदूळ भर. ठीक आहे सर. नंदिनी तू आता सावकाशपणे 4 ते 5 वेळेस बॉटल आदळ. ठीक आहे सर. आता पुढे काय करायचे आहे सर? कार्तिक तू पहिली बॉटल घे आणि बॉटल जवळ ठेव. ठीक आहे सर, मी बॉटल धरतो. आदर्श तो गज घे आणि पहिल्या बॉटलमध्ये तू गज तळापर्यंत सावकाशपणे ढकल, जेणेकरून बॉटल खाली पडून तांदूळ सांडणार नाही याची काळजी घे. सर्वजण निरीक्षण करा. ठीक आहे सर. रुपाली तू त्या बॉटलवरील हात काढून घे. ओके सर. नंदिनी तू तो गज वर उचल. आता सर्वजण निरीक्षण करा. ठीक आहे सर, मी गज वर उचलते. तुम्ही काय निरीक्षण केलं? सर, गज बॉटलच्या बाहेर सभा झाला आणि बॉटल जागेवरच राहिली. अरे वा, छान. तुझं निरीक्षण छानच आहे. आदित्य तू दुसरी बॉटल घे आणि बॉटल भरून ठेव. ठीक आहे सर, मी बॉटल धरतो. रुपाली तो गज घे आणि दुसऱ्या बॉटलमध्ये तो गज तळापर्यंत सावकाशपणे ढकल, जेणेकरून बॉटल खाली पडून तांदूळ सांडणार नाही याची काळजी घे. सर्वजण निरीक्षण करा. ठीक आहे सर. कार्तिक तू त्या बॉटलवरील हात काढून घे. ठीक आहे सर. नंदिनी तू तो गज वर उचल. आता सर्वजण निरीक्षण करा. ठीक आहे सर, मी गज वर उचलते. तुम्ही काय निरीक्षण केलं? सर, गज बॉटलच्या बाहेर सहजच आला आणि बॉटल जागेवरच राहिली. देवा, तुझं निरीक्षण छानच आहे. सर, दोन्ही बॉटल मधून गज सहज बाहेर निघाला. सर, दुसरी बॉटल आपण आढळली होती तरी पण तो गज सहज बाहेर आला. सर, आपण यात वेगळं काय केलं? यासाठी आपण दुसरी पद्धत करूया. रुपाली तू पुढे ये. हो सर. काय करू? आदर्श तू गज घे. एका हाताने दुसरी बॉटल धर. आता पुढे काय करू सर? मुलांनो, मी काय सांगणार आहे ते लक्षपूर्वक ऐका आणि निरीक्षण करा. हो सर. कार्तिक तू तो गज त्या बॉटलमध्ये 5 ते 6 वेळेस वर खाली कर आणि हे करत असताना बॉटल आणि तांदूळ खाली पडणार नाही याची काळजी घे. ठीक आहे सर, मी करतो. सर, 7 ते 8 वेळेस गज वर खाली केला आहे. पुढे काय करू? तू योग्य कृती केली आहे. आता तो गज बॉटलच्या तळापर्यंत ढकल. ठीक आहे सर, मी ते करतो. आता काय करू? कार्तिक तू बॉटलवरील हात काढून घे आणि सावकाशपणे गज वर उचल. सर्वांनी निरीक्षण करा. मी करतो. अरे बापरे, बॉटल तर हवेत तरंगत आहे. कार्तिक, तू तर जादूच केली. ए नंदिनी, मी काही जादू केली नाही. अरे कार्तिक, नंदिनी, थोडा जरा यात काही जादू वगैरे नाहीये. मग सर, बॉटल हवेत का तरंगत आहे? घट्ट दाबून भरलेल्या पाण्याच्या बॉटलमध्ये जेव्हा आपण गज ढकलतो तेव्हा तो गज बॉटलच्या आत अतिरिक्त जागा घेतो. तांदूळ हा द्रव पदार्थ आहे आणि गजाने घेतलेल्या जागेची भरपाई करण्यासाठी तांदळाला बाटलीच्या गळापर्यंत पुढे जाण्यास अडचण निर्माण होते, कारण की घट्ट दाबलेल्या तांदळांना आणण्यासाठी खूप जागा असते, म्हणून ते बॉटलच्या बाजूला लावले जातात. तांदूळ आणि बॉटलच्या बाजूमध्ये गज घट्ट बसतो. बॉटल